आवाज येतोय माझा? हॅलो. आवाज येतोय माझा? हो मॅडम. होय. पण आय थिंक वृषभ राशीवर होतं, बरोबर आहे? हो मॅडम. मला तुमचा आवाज कोणाचाच येत नाहीये. वृषभ राशीचं सांगत होतात मॅडम काल तुम्ही. बरोबर. Right. वृषभ राशी ही स्त्री तत्वाची असते, इथपर्यंत असल्याने इथपर्यंत आलो होतो आपण. कुठपर्यंत झालं होतं? स्त्री तत्वाची असल्याने वृषभ राशीत असतात चंद्र आणि शुक्र हे दोन ग्रह. आणि पुढे स्त्री तत्वाचे असल्याने मधलं मला काही मध्ये सांगितलेलं ऐकायला नव्हतं आलं त्या टायमाला. की स्त्री राशीत विशेष बलवान असतं. ओके, ठीक आहे सर. लिहा. वृषभ राशी ही स्थिर राशी आहे. त्यामुळे यांच्या स्वभावात स्थिरता, प्रवासाची आवड, आवड नसणे, आवड नसणे, फिरण्याचा कंटाळा, वस्तू वास्तू, व्यवसाय हे स्थिर ठेवणे, तसेच विचार, निर्णय, यांच्यामध्ये स्थिरता,
हे गुण वृषभ राशीत असतात. वृषभ राशी ही चतुष्पाद राशी असल्याने दशम स्थानात विशेष बलवान असते. वृषभ राशी ही पृथ्वी तत्वाची राशी असल्याने पृथ्वीप्रमाणे यांच्यामध्ये सुबकपणा, प्रमाणशीर अवयव रचना, नीटनेटकेपणा, व्यवस्थितपणा, सुबकपणा, सहनशीलता, सौंदर्य, हे पृथ्वी तत्वाचे गुण वृषभ राशीत असतात. बुध ग्रह पृथ्वी तत्वाचा ग्रह असल्याने आणि वृषभ राशी ही
पृथ्वी तत्वाची असल्याने बुध ग्रह हा वृषभ राशीत चांगले फळ देतो. वृषभ राशी ही पृष्ठोदय राशी असल्या कारणाने मॅम कृष्टोदय म्हटले का? कृष्टोदय कृष्णोदय. म्हणजे प्रथम ना? हम्म मग आता ही मागच्या वेळेस मेष राशीला तुम्ही कृष्टोदय म्हणजे प्रथम सांगितलं, मग याच्यामध्ये पण प्रथमच कसं काय? प्रथम म्हणजे दशा ज्यावेळेस सुरू होते हा. त्या दशेच्या आरंभ काळामध्ये ती जास्त फळ देते. आणि दुसरी गोष्ट, बालकाचा जन्म ज्यावेळेस पृष्ठोदय राशीवर होतो, म्हणजे ज्याची जन्मरास वृषभ असेल किंवा मेष असेल, तर तो जन्माला येताना सगळ्यात पहिले जे अवयव बाहेर काढलं जातं, आपण जसं डोकं पाय म्हणतो तसं तो हात बाहेर काढून जन्माला येतो, म्हणून तिला पृष्ठोदय म्हटलं गेले. आलं लक्षात? हो. प्रथम सप्तम असं काही नाही त्याचं, लिहा. पृष्ठोदय राशी ही दशा कालामध्ये आरंभात फळ देते, तसेच ज्या जातकाचा जन्म राशी वृषभ असते मॅडम, ज्या जातकाचा जन्म रास ही वृषभ असते तो जातक जन्माला येताना हात बाहेर घेऊन जन्माला येतो. लिहिलं? हो मॅडम. वृषभ राशी ही रात्रबली राशी आहे. रात्रबली म्हणजे ज्या जातकाचा जन्म रात्री होतो
आणि त्याची जन्मरास जर मेष असेल तर त्याच्या पत्रिकेमध्ये जन्मरास वृषभ असेल, मेष सांगितलं, वृषभ असेल तर त्याच्या पत्रिकेमध्ये वृषभ राशी विशेष बलवान असते. वृषभ राशी ही मध्यम प्रसव राशी आहे. त्यामुळे ती ज्या स्थानात असेल त्या स्थानाने दर्शवलेल्या नाते किंवा व्यक्ती नाते किंवा व्यक्ती पासून संबंध हे मध्यम स्वरूपात असतात. लिहिलं? हो. नेक्स्ट येते मिथुन राशी. मृग नक्षत्राचं तिसरं चरण, आराद्रा नक्षत्राचे 4 चरण, पुनर्वसू नक्षत्राचं पहिलं चरण, दुसरं चरण आणि तिसरं चरण, अशा 9 चरणांनी मिळून मिथुन राशी तयार होते. मृग नक्षत्राच्या 3ऱ्या चरणापासून ते पुनर्वसूच्या 3ऱ्या चरणापर्यंत आकाशात दिसणारे जोडपं, एक मुलगा आणि एक मुलगी, पती अशा आकृतीला आपण मिथुन राशी असे म्हणतो. बघा, तुम्हाला पंचांगात दिसत असेल की एक मुलगा आणि एक मुलगी आहे. आता हे जे पती पत्नी आहे यामध्ये पतीच्या हातामध्ये शारीरिक सामर्थ्यदायक गदा आहे. शारीरिक सामर्थ्यदायक गदा म्हणजे काय? तर जी सामर्थ्यवान बनवते, एक आयुध आहे जे लढाईसाठी पण म्हटलं जाईल किंवा पैलवानीसाठी सुद्धा म्हटलं जाईल. म्हणून ही लोक सामर्थ्यदायक असतात, त्यांच्यामध्ये डेअरिंग असते, यांना लढण्याची ताकद असते. हे पैलवान पण होऊ शकता, क्रिकेटर सुद्धा होऊ शकता. म्हणजे आयुध हातात घेतलं म्हणजे क्रीडा क्षेत्र हातात आलं. त्यानंतर जी स्त्री आहे त्या स्त्रीच्या हातात वीणा आहे. मग वीणा असल्या कारणाने त्याला आपण तंतुवाद्य कलेचं सामर्थ्य समजतो. मग शारीरिक
जन्मतः अंगामध्ये कला असणं, संगीतच असणं असं नाही. कोणत्याही प्रकारची कला या जातकांच्या अंगात असते. कलेविषयी यांना विशेष प्रेम असतं. अशा दोन गोष्टींचं एकत्र सामर्थ्य आणणारी रास म्हणजे मिथुन राशी होय. मग आता मिथुन राशी ही विषम राशी आहे. विषम राशी असल्या कारणाने ती क्रूर राशी आणि आपण पुरुष राशी असं म्हटलं आहे की ती पुरुष राशी सुद्धा आहे. मग पुरुष राशी असल्या कारणाने आपण जे मेष राशीत पुरुष तत्वाचे गुण लिहिले की कोणाचं ऐकून न घेणे, धाडस, साहस, अहंकार, घमेंड, प्रेम, शौर्य, धैर्य, निर्भयता, हे पुरुष तत्वाचे जेवढे आपण मेष राशीत गुण लिहिले ते ऍज इट इज यांच्यामध्ये बघायला मिळतात. फक्त बदल कुठे झाला, तो अविचारी आहे आणि हे कला प्लस आयुध सामर्थ्यदायक आहे. तसंच ही मानव राशी आहे. मनुष्य आहे ते दोघं जण. मग मानव राशी आहे. मानव राशी ही द्विपाद राशी येते कारण मनुष्याला 2 पाय येतात म्हणून ती प्रथम स्थानात विशेष बलवान असते. मिथुन राशी ही द्विस्वभावी राशी आहे. द्विस्वभावी म्हणजे काय, तर होटात एक धरसोड वृत्ती, कोणत्याही विषयाचं सखोल ज्ञान नाही, अर्धवट अध्ययन घेणे, दुटप्पी वर्तन, आत एक बाहेर एक असे निरनिराळे गुण यांच्यामध्ये बघायला मिळतात. मिथुन राशी ही वायू तत्वाची राशी आहे. वायू तत्वाची राशी असल्या कारणाने वायू देवता मी आधी पण सांगितलं आपण नक्षत्रात ज्यावेळेस तत्व शिकलो त्यावेळेस की ती एक बुद्धीची देवता आहे म्हणून बुद्धिमत्ता, त्यानंतर बौद्धिक आकर्षण, बुद्धिमत्तेचं मार्गदर्शन देणे बुद्धीनुसार, संशोधन वृत्ती, कुशाग्र बुद्धी, एखादी पाहिलेली गोष्ट क्विकली ऍज इट इज लक्षात राहणे, प्रामाणिकपणा, चिकित्सक स्वभाव, नेहमी गतिमान राहण्याची आवड, नवीन जनरेशन नुसार चालण्याची आवड यांच्यामध्ये बघायला मिळते. त्यानंतर ही वायू तत्वाची राशी असल्या कारणाने वायू तत्वाचे ग्रहांमध्ये येतो शनी. शनी हा या राशीमध्ये विशेष बलवान म्हटला गेलाय कारण तो वायू तत्वाचा ग्रह आहे. त्यानंतर ही शीर्षोदयी राशी आहे. जसं आपण पृष्ठोदयी पाहिली तशीच ही शीर्षोदयी. आता शीर्षोदयी म्हणजे काय, ही ग्रह ही पण आपल्या प्रथम दशाकालाच्या आरंभामध्ये विशेष बलवान असते आणि ज्यावेळेस या राशीवर जन्माला आलेला जातक आहे तो जातक जन्म घेतो तर तो जन्माला येताना सगळ्यात पहिले डोकं बाहेर घेऊन सामान्यतः जन्माला येतो. त्यानंतर ही रात्रबली आहे. जशी आपण वृषभ राशी पाहिली की ती रात्रबली आहे तशी ही रात्रबली आहे आणि ही अल्पप्रसव आहे. जसं मेष राशीत पाहिलं की ती पण अल्पप्रसव आहे तशीच वृषभ राशी पण अल्पप्रसव आहे. ती ज्या स्थानात बसली असेल त्या स्थानाने दर्शवलेल्या रिलेटिव्ह बद्दल मतभेद वगैरे क्लॅशेस किंवा जास्त त्या व्यक्तींशी पटत नाही तेवढ्या पुरता तेवढं स्वभाव ती ठेवते. अशी ही मिथुन राशी आहे. आलं लक्षात? काही शंका येते? मॅम परत एकदा समजून सांगा ना, ते म्हणजे कोणत्या कशा राशीत असल्यावर कसं काय म्हणते शेवटचे वाक्य? अल्पप्रसव. ज्या स्थान मी तुम्हाला शिकवले नाहीये अजून कारण स्थान आपल्याला पुढे शिकायचेच आहे. ज्या स्थानात असेल 12 भाव असता 12 भावांमध्ये एक एक व्यक्ती आयुष्यातला दर्शवलेला असतो. चुलता, आत्या, मामा, नवरा, सासरवाडीचे लोक, नणंद, नंदई, बहीण, भाऊ, मेहुणा असे सगळे नातेवाईक 12 भावांमध्ये असतात. ती ज्या स्थानात असेल त्या स्थानामध्ये जसं आता प्रथम स्थान आहे. प्रथम स्थान हे आपली आजी, वडिलांची आई आणि आईचे वडील बघितले जातात. मग या संबंधित या व्यक्तींशी ही जर प्रथम स्थानात आली तर ज्या जातकाच्या प्रथम स्थानात मिथुन राशी असेल तर त्याचं त्याच्या आजीशी आणि आजोबांशी जास्त पटणार नाही. त्यांचं एकमेकांबद्दलचा बॉन्ड जसा क्रिएट व्हायला पाहिजे तसा क्रिएट होणार नाही.
असं हा असतं. म्हणजे कुंडली कोणाची पाहिजे त्यावेळेस, म्हणजे ज्याच्या आजीची आजोबाची कुंडली असेल त्यावेळेस, म्हणजे त्यांच्या याच्यात कुंडलीत ही बसलेली असली तर असतं का? नाही, आपल्या कुंडलीत ज्याची पाहिजे त्याची कुंडली, दुसऱ्यांची कशाला घ्यायची. नाही नाही, म्हणजे मला काय म्हणायचं, आता ही मिथुन जसं राशी आहे तुमच्या समजा. आजी आजोबांचं पाहिजे तर तुमची हा नाही, कुंडली लागणार, अच्छा, म्हणजे त्यांची आता नाही समजा लागणार. माझी माझी मिथुन राशी आहे समजा, आणि हम्म. माझ्या मिथुन राशीनुसार जर समजलं आपण, तर माझी मिथुन राशी ही म्हणजे घरात कोणाच्या कुंडलीमध्ये, म्हणजे समजा जर आता आई असेल, वडील असेल, त्यांच्या कुंडलीत माझी जिथं बसली आहे ते तसं म्हणता ऐका येईल का? ऐका, माझं पूर्ण ऐका. हम्म. आपण कोणाची कुंडली शिकत नाहीये, आपण नाही, कोणाची बरोबर. कुंडली मागू शकत नाहीये. नाही. आपल्याला आपल्याच कुंडलीवरनं आपले रिलेटिव्ह कळतात. अच्छा. त्यामुळे तुमच्याच कुंडलीवरून कळेल की तुमचं आजी आजोबांशी नातं कसं आहे. अच्छा. त्याच्यासाठी तुमच्या आजी आजोबांची कुंडली लागणार नाही, किंवा नाही, तुमची मला कसं नणंद वाटलं. नंदई ह्यांची कोणाचीच कुंडली लागत नाही आपल्याला. बरं बरं, चालेल. हम्म. असं सगळ्यांच्या कुंडल्या घेऊन अभ्यास नाही होत. आपल्या कुंडलीवरनं, म्हणजे तुमच्याकडे जो जातक येणार त्याच्याच हम्म. कुंडलीवरनं आपण सगळं काढतो. हो, बरोबर आहे. हा. आले लक्षात. हा, ठीक आहे. अजून काही शंका? नाही, बस. वरती पॉइंट टाका मिथुन राशी लिहा. मृग नक्षत्राचे 3रे चरण आणि 4थे चरण, आर्द्रा नक्षत्राचे 4 चरण, पुनर्वसू नक्षत्राचं 1, 2 आणि 3रं चरण, दुसरं आणि 3रं चरण, अशा 9 चरणांनी मिळून मिथुन राशी तयार होते. मृग नक्षत्राचं 3रं चरण, ते पुनर्वसू नक्षत्राचं 3रं चरण, तिसरं चरण, चरणांनी तयार झालेल्या
आकाशात दिसणाऱ्या पती पत्नीच्या जोडप्याला मिथुन राशी असे म्हणतात. असलेल्या पती पत्नीच्या जोडप्यात पुरुषाच्या हातात शारीरिक सामर्थ्य दाखवणारी गदा आहे. त्यामुळे यांच्यामध्ये सामर्थ्य कुस्तीची आवड मॅडम सामर्थ्यानंतर काय शब्द? कुस्तीची आवड कुस्ती पैलवानी ओके मॅडम. कोणालाही न घाबरणे तसेच खेळाची आवड हे गुण यांच्यामध्ये असतात. त्याचबरोबर सोबत असलेल्या स्त्रीच्या हातात एक वीणा आहे. सोबत असलेल्या स्त्रीच्या हातात एक वीणा आहे. जे संगीत कलेचं
तंतुवाद्य आहे. त्यामुळे या जातकांना संगीत, निरनिराळ्या कला, यावरती विशेष प्रेम असते. हे पती पत्नी असल्या कारणाने हे प्रेमाचे पण ही प्रेमाची पण प्रतीक आहे. या राशीमध्ये स्त्री आणि पुरुष असे दोन्ही पण स्वभाव एकत्रित या राशीत बघायला मिळतात. उदाहरणार्थ सांगते मी, जसं एखादा पुरुष किंवा स्त्री असते, कधी एकदम स्ट्रिक्टली वागते तर कधी एकदम प्रेमळ वागते, कधी समजून घेते तर कधी धरसोड वृत्ती करते. म्हणजे हे दोन्ही पण स्वभाव मिक्स असतात या राशीत, एकत्र बघायला मिळतात. म्हणून या राशीला द्विस्वभावी राशी म्हणण्यात आले आहे. मिथुन राशी ही विषम राशी असल्याने
ही पुरुष राशी सुद्धा आहे. पुरुष तत्वाचे सर्व गुण सुद्धा या राशीत असतात. मिथुन राशी ही वायू तत्वाची राशी आहे. त्यामुळे वायू तत्वाचे गुण म्हणजेच बुद्धिमत्ता, संशोधन बुद्धी, कुशाग्र बुद्धी, चिकित्सक स्वभाव, नेहमी गतिमान राहण्याची आवड, प्रामाणिकपणा, हे गुण यांच्यात बघायला मिळतात. शनी ग्रह हा वायू तत्वाचा ग्रह असल्याने तो बलवान असतो. मिथुन राशी ही शीर्षोदय राशी आहे. त्यामुळे ती प्रथम स्थानात विशेष बलवान असते.
ज्या जातकाचा जन्म मिथुन राशीवर झाला असेल तो जातक जन्माला येताना सामान्य अवस्थेत डोकं बाहेर घेऊन जन्माला येतो. मिथुन राशी ही रात्रबली राशी आहे. रात्रबलीचं मी वृषभ राशीत लिहून दिलंय. आणि मिथुन राशी ही अल्पप्रसव राशी आहे. त्याचं आपण मेष राशीत लिहिलं. मिथुन राशी ही अल्पप्रसव राशी आहे. लिहिलं? हो मॅडम. हो मॅडम. आपल्या 3 राशी झाल्या, मेष, वृषभ आणि मिथुन. काही शंका आहे कोणाला? नाही मॅडम. मग उद्याच्या क्लासला आपण कर्क राशी शिकू. हॅलो बोला. मॅडम, तुम्ही ते शीर्षदायी राशी वगैरे असं म्हणतायत, मग त्याचा ह्याच्यामध्ये काय विचार केला जातो? म्हणजे त्याचा विचार का करायचा आपण नेमकं? त्याचा विचार प्रेडिक्शन साठी केला जातो. हम्म, हम्म. ती राशी बलवान कुठे असते ते प्रेडिक्शन साठी लागतं ना, हम्म, हम्म. म्हणून तेच हम्म. शिकवणार आहे मी पुढे. आता राशी शिकतोय, आपल्याला डीपली प्रेडिक्शन शिकायची. त्याच्यात लागणार आपल्याला ते. हम्म, हम्म. ते कालचा आणि परवाचा क्लास माझा मिस झालता. आज रात्री रेकॉर्डिंग मिळणार आहे तुम्हाला. झालंय माझ्या सगळ्या एडिट करून. फक्त ईमेल आयडी टाकायची. ते टाकले की रेकॉर्डिंग मिळून जातील तुम्हाला. हा, कारण काय होतं की कधी कधी वेळेअभावी किंवा मी काल गावाला पण गेले होते ना, हा, त्यामुळे ठीक आहे मग ना, ते काही राहिलं हरकत होतं. नाही. काय लिहायचं पण आज राहायचं मिळून थोडं जातील. थोडं. आज हो, मिळून चालेल. जातील तुम्हाला. हो, ठीक आहे. चालतंय. गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा मॅडम तुम्हाला. लेट का होईना, मी टाकलोच रात्री ग्रुपला उशिरा. काही हरकत नाही. धन्यवाद. थांबायचं मग. हो हो. जय श्रीराम, जय परशुराम. जय श्री जय श्रीराम, जय परशुराम. जय श्रीराम.